गुड मॉर्निंग स्टुडंट्स. डिफरन्सिएशन टॉपिकची आपली फर्स्ट एक्झरसाइज सुरू आहे बघा. त्यातला क्वेश्चन 3 आपला सुरू आहे. त्या क्वेश्चन 3 मधले 1-2 एक्झाम्पल राहिले ते आज आपल्याला घ्यायचे आहेत बघा. काय दिलेलं आहे क्वेश्चन 3 मधलं. क्वेश्चन 3 काय आहे? डिफरन्शिएट फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्सच आहे. क्वेश्चन आहे तोच आहे. मग एक्झाम्पल काय दिले बघा त्याच्यामध्ये की y इज इक्वल टू दिले आहे 25 ब्रॅकेट रेस टू लॉग सेक एक्स. 25च्या रेस टू पॉवरला लॉग सेक एक्स आहे आणि त्याचा बेस दिलेला आहे. बेस दिला आहे 5 मायनस 16 रेस टू लॉग टॅन एक्स. त्याचा पण बेस दिलेला आहे 4. मग आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग याच्यामध्ये डायरेक्ट y इज इक्वल टू दिलेलं आहे बरं का. त्यामुळे आपल्याला परत y इज इक्वल टू काय घ्यावं लागणार नाही आहे. मग हे सॉल्व कसं होणार आहे बघा. आता लेट y इज इक्वल टू काय घेण्याची आवश्यकता नाही आहे. डायरेक्ट याच्यामध्ये चेंज करत जायचं. मग आता हा जो y आहे याच्यामध्ये रेस टू पॉवरला लॉग आहे बरोबर आहे. पण रेस टू पॉवरला जरी लॉग असला तरी त्या लॉगला अजून बेस आहे. हां, म्हणजे आपल्याला ए रेस टू एक्सचा जर फॉर्म्युला यूज करायचा म्हटलं तर ए रेस टू एक्स कन्सिडर करून आपण जर फॉर्म्युला यूज केला तर परत याचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. ते जास्त कॉम्प्लिकेटेड होईल. मग याच्यामध्ये सिम्पल काहीतरी करता येईल का बघायचं. मग आता काय करता येतं बघा याच्यामध्ये की एक फॉर्म्युला आहे. लॉगॅरिथममध्ये फॉर्म्युला आहे बघा. तो फॉर्म्युला काय आहे तो फॉर्म्युला काय आहे इथे लिहिते मी. ए रेस टू लॉग एक्स टू द बेस ए जर असेल, ए रेस टू लॉग एक्स आणि टू द बेस ए जर असेल तर इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू काय लिहित आहे ते ॲज इट इज ए लिहित आहे. म्हणजे एच्या रेस टू पॉवरला लॉग एक्स असेल आणि त्याला बेस पण ए असेल म्हणजे हा बेस आणि इथला बेस हे दोन्ही ए म्हणजे एच्या ठिकाणी जर सेम नंबर असेल तर इज इक्वल टू आपल्याला काय लिहिता येतं एक्स लिहिता येतं. मग या एक्झाम्पलमध्ये जर बघितलं आपण तर लॉग सेक एक्स आहे. या लॉगला बेस किती आहे 5 आहे. इथं बेस किती आहे 4 आहे. मग आपल्याला काय करावं लागेल इथं पण 25 जो आहे या 25च्या ठिकाणी मला 5 आणला पाहिजे आणि इथे या 4च्या ठिकाणी किती आणला पाहिजे 16च्या ठिकाणी 4 ॲडजस्ट केला पाहिजे. हां, बघा आता कसं होणार आहे. पण y इज इक्वल टू दिले काय मी परत एकदा लिहून घेतोय 25 लॉग सेक एक्स टू द बेस 5 मायनस 16 रेस टू लॉग टॅन एक्स टू द बेस किती आहे 4 आहे बरोबर आहे. मग इथं आता मी काय करणार 25च्या ठिकाणी मला 5 ॲडजस्ट करायचा आहे. मग मी 25 जो आहे तो असा लिहिला 5 स्क्वेअर लिहिला. बाकी सगळी टर्म ॲज इट इज लॉग सेक एक्स टू द बेस 5 मायनस 16 जो आहे तो पण मी 4 स्क्वेअर लिहिला आणि इथे लॉग टॅन एक्स टू द बेस 4. मग आता काय होईल बघा ही रेस टू पॉवरचा 2 आहे बरोबर आहे. तो आणि हा लॉग दोन्ही काय असतील मल्टिप्लाय असतील एकमेकांना. म्हणजे आपण हे असं सुद्धा लिहू शकतो 5 रेस टू 2 लॉग सेक एक्स टू द बेस 5 मायनस 4 रेस टू 2 लॉग टॅन एक्स आणि टू द बेस किती आहे इथं 4. हे लिहिल्यामुळं काय झालं बघा आता हे रेस टू पॉवरचं मल्टिप्लिकेशन झालं. आता याच्यामध्ये काय असणार आहे लॉगच्या अगोदरचा जो नंबर आहे तो आपण इकडे एक्स स्क्वेअर म्हणजे एक्सच्या पॉवरला देऊ शकते. एक्सपोनंट लॉचा मी इथे यूज करणार बघा लक्षात येते का. म्हणजे 5 रेस टू लॉग सेक एक्स टू द बेस 5 येणार आणि हा जो 2 जो आहे तो कशाच्या रेस टू पॉवरला जाणार लॉग नंतरच्या टर्मला जाणार. तो मग लॉग नंतर काय आहे इथं सेक एक्स आहे त्या सेक एक्सला स्क्वेअर होईल मायनस तसंच इथं आता 4 रेस टू काय होईल लॉग टॅन एक्स टू द बेस किती येणार आहे 4 येणार आहे आणि इथला पण 2 जो आहे तो टॅनच्या रेस टू पॉवरला जाईल. त्यामुळं आता जर आपण हा फॉर्म्युला ऑब्झर्व केला तर बघा बरं फॉर्म्युल्याप्रमाणे काय दिसते. एच्या ठिकाणी इथं पण 5 आहे इथं पण 5 आहे इथं 4 आहे इथं पण 4 आहे. इथे लक्षात म्हणजे बेस काय आहे सेम आहे. मग एक्सच्या ठिकाणी रेस्ट पॉवर जरी असली तरी त्याला काय प्रॉब्लेम येणार नाही ॲज इट इज. मग तो एक्स लिहायचा म्हणजे मी इथं काय लिहिणार सेक स्क्वेअर एक्स आणि मायनस काय राहिला इथं टॅन स्क्वेअर एक्स. आता ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे तेच आहे बरं का सेकचा स्क्वेअर. इथं काय येणार टॅनचा स्क्वेअर. पाहिजे तर इथं परत एकदा मी फॉर्म्युला लिहितोय ए रेस टू
लॉग एक्स टू द बेस ए इज इक्वल टू काय लिहिता येतं आपल्याला? एक्स लिहिता येतं. मग सेक्स स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे ना, की 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू आयडेंटिटी काय आहे? सेक्स स्क्वेअर एक्स आहे. मग 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू जर सेक्स स्क्वेअर असेल तर हा टॅन तिकडे जाऊन काय होईल? मायनस होईल. मग सेक्स स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअरची व्हॅल्यू किती राहिली? 1 राहिली. हा काय आहे इथं? वाय आहे. आणि अजून आपल्याला वाय डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्सनं. मग डेरिव्हेटिव्ह काय येणार सांगा वायचं? dy बाय dx इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ 1. आणि 1 म्हणजे काय झाला? कॉन्स्टंट झाला तो, आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? 0 येतं. येते लक्षात? अजून एक एक्झाम्पल बघायचं आहे बघा आपल्याला. त्याच्यामध्ये काय आहे? अजून एक एक्झाम्पल दिलं आहे, लास्ट आहे ते एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट रेज टू 4 आहे डिवायडेड बाय रूट एक्स स्क्वेअर मायनस 5. आता हे एक्झाम्पल काय तुम्ही सॉल्व करू शकताय, पण आता असू दे, करूया आपण सॉल्व. लेट वाय इज इक्वल टू काय येणार? एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट रेज टू 4 डिवायडेड बाय रूट एक्स स्क्वेअर मायनस 5. हा वाय आपल्याला डिफरन्शिएट करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्सनं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह कसं येणार याचा आता? dy बाय dx इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट रेज टू 4 डिवायडेड बाय रूट एक्स स्क्वेअर मायनस 5. हां, हे फंक्शन यू मानायचं आणि हे फंक्शन व्ही येईल. यू अपॉन व्हीचा रूल यूज करायचा. त्या रूलनुसार काय येणार बघा? पहिला व्ही स्क्वेअर लिहून घ्यायचा. व्ही स्क्वेअर म्हणजे काय होईल? रूट एक्स स्क्वेअर मायनस 5 आहे त्याचा स्क्वेअर होईल. परत व्ही ॲज इट इज डी बाय डी एक्स ऑफ यू मध्ये साईन कोणतं? मायनस साईन येतं. काय येणार? मायनस साईन घेऊन इथं काय लिहायचं? यू ॲज इट इज आणि डी बाय डी एक्स ऑफ व्ही. बघा आता काय येईल? रूट ॲज इट इज एक्स स्क्वेअर मायनस 5. इथे डेरिव्हेटिव्ह ब्रॅकेट रेज टू 4 आहे म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज होणार? एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला यूज करायचा. एक्स रेज टू एनच्या फॉर्म्युलानुसार काय येणार बघा? 4 एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट रेज टू किती राहील? 3 राहील. आणि डी बाय डी एक्स ऑफ परत त्या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह. हां, मायनस. आता इथं काय होईल? एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट रेज टू 4 रूटचं डेरिव्हेटिव्ह किती? 1/2 रूट. बरोबर आहे का? 1/2 रूट. पण रूटमध्ये एक्स ऐवजी अदर टर्म जे आहे त्याचं परत डेरिव्हेटिव्ह. लक्षात येते? डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला काय होईल? रूटचा स्क्वेअर आहे त्यामुळे काय होणार? रूटचा स्क्वेअर असल्यामुळं रूट आणि स्क्वेअर निघून जाईल म्हणजे राहिलं काय फक्त इथं एक्स स्क्वेअर मायनस 5. पुढं आता हा रूट एक्स स्क्वेअर मायनस 5 4 एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट क्यूब. ह्या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती येईल? 2x येईल. आणि 2चं डेरिव्हेटिव्ह 2 कॉन्स्टंट आहे तर एक्सची टर्म आहे का नाही आहे त्यामध्ये 0 येईल. मायनस आता एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट रेज टू 4 1/2 रूट एक्स स्क्वेअर मायनस 5. आणि इथे डेरिव्हेटिव्ह कशाचं येणार? एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x येईल. मायनस 5 कॉन्स्टंट आहे त्यामुळे त्याचं 0 येईल. आणि डिवायडेड बाय राहिले किती बघा? एक्स स्क्वेअर मायनस 5 ॲज इट इज आहे. येते लक्षात? मग इथं आपला क्वेश्चन नंबर 3 संपलेला आहे. आता पुढं जे आपल्याला एक्झाम्पल बघायचे आहेत ती क्वेश्चन नंबर 4 बघायचं आहे. तर क्वेश्चन नंबर 4 काय दिलं आहे बघा? इथे दिलं आहे बघा क्वेश्चन नंबर 4. टेबल दिलेलं आहे आपल्याला एक. A table of values of f, g, f dash आणि g dash is given दिलेलं आहे बघा. व्हॅल्यूज दिल्यात. मेन क्वेश्चन नंबर 4 आपण बघतोय. मेन क्वेश्चन नंबर 4. इथे एक्सचा कॉलम आहे, इथे एफ एक्स आहे, जी एक्स एफ डॅश ऑफ एक्स आहे आणि इथे काय आहे? जी डॅश ऑफ एक्स दिलेलं आहे. एक्सची व्हॅल्यूज 2, 4, 6 दिलेले आहेत तेव्हा एफ एक्स दिला आहे 1, 3, 5.
परत जी एक्स दिला आहे 6 4 2, एफ डॅश दिला आहे -3 5 -4 आणि जी डॅश दिलेला आहे 4 -6 आणि 7. हा असा टेबल आपल्याला दिलेला आहे. म्हणजे एफ एक्सची व्हॅल्यू एक्सच्या या 3 व्हॅल्यूला दिलेली आहे. बघा लक्षात येते का? काय दिलं इथे नेमकं लक्षात येते का बघा, की एक्सच्या व्हॅल्यूज काय दिल्या 2 4 आणि 6. मग एफ एक्स काय दिला आहे 1 दिला आहे. म्हणजेच काय एफ एक्सची व्हॅल्यू जेव्हा 2 असेल म्हणजे असं असेल एफ ऑफ 2 इज इक्वल टू किती लिहू शकतो आपण 1 लिहू शकते. तसं जी ऑफ 2 किती दिला आहे 6 दिला आहे. तसं एफ डॅश ऑफ 2 किती आहे तो -3 आणि जी डॅश ऑफ 2 किती दिला आहे 4 दिला आहे. अशी एक्सची व्हॅल्यू आपण इथं 2 टाकू शकतोय प्रत्येक फंक्शनला. त्यावेळी त्या फंक्शनच्या व्हॅल्यूज दिल्यात. तसं 4 टाकू शकतोय एफ ऑफ 4 जी ऑफ 4. मग तेव्हा त्याच्या व्हॅल्यूज इथे त्या टेबलला बघायच्या. आणि एफ ऑफ 6 पण दिलेल्या अशा एफ ऑफ 2 एफ ऑफ 4 आणि एफ ऑफ 6 असे एफ जी एफ डॅश आणि जी डॅशच्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत. तर याच्यावरती पुढं काय सांगितलंय बघा. फर्स्ट नंबर दिलेला आहे इफ आर एक्स इज इक्वल टू एफ ऑफ जी एक्स दिलेला आहे. फाइंड आर डॅश ऑफ 2. आर एक्स हे एक अजून वेगळं फंक्शन दिलेलं आहे आणि ते आपण डिफरन्शिएट करणार आहे. बघा कसं येणार. आर एक्स हे फंक्शन दिलेलं आहे ते आता आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. त्याची व्हॅल्यू किती त्याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आर डॅश ऑफ 2. म्हणजे अगोदर हे डिफरन्शिएट करायचं आर डॅश ऑफ एक्स काढावं लागेल आणि नंतर एक्सची व्हॅल्यू किती ॲड करायची तर 2 ॲड करायची. बघा काय येईल. मग आता मी आर डॅश ऑफ आर एक्स लिहून घेतला. आर एक्स किती दिला आहे एफ ऑफ जी एक्स दिला आहे बरोबर आहे. हा आपल्याला डिफरन्शिएट करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्सनं. मग काय येईल आर डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू आता याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं डी बाय डी एक्स ऑफ काय येणार एफ ऑफ जी एक्स येईल बरोबर आहे. मग इथे एक्झॅक्ट फंक्शन माहिती आहे का आपल्याला नाही आहे. त्यामुळं एफचं डेरिव्हेटिव्ह आहे ना हे आणि एक्स ऐवजी अदर फंक्शन कोणतं आहे जी एक्स आहे. म्हणजे इथे चेन रूल यूज करायचा. बघा मी काय करणार एफचं डेरिव्हेटिव्ह आहे त्यामुळे मी काय लिहिणार एफ डॅश ऑफ जी एक्स लिहिणार. एफचं डेरिव्हेटिव्ह असल्यामुळे मी एफ डॅश ऑफ जी एक्स लिहिला. पण एक्स ऐवजी हा ब्रॅकेटमध्ये जी एक्स आहे त्यामुळे परत काय येणार डी बाय डी एक्स ऑफ जी एक्स येईल. इथे लक्षात अगेन डेरिव्हेटिव्ह का आलं चेन रूलचा यूज केला. एक्स ऐवजी अदर फंक्शन इथं कोणतं आहे जी एक्स आहे. म्हणजे काय येणार बघा एफ डॅश ऑफ जी एक्स आणि इथं काय येईल जीचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे ते काय लिहायचं जी डॅश ऑफ एक्स लिहायचं. मग आता पुढं हा आर डॅश ऑफ एक्स मिळाला म्हणजे आरचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण. हा काय मिळाला आपल्याला आर डॅश ऑफ एक्स. पण इथं जे फाइंड करायला सांगितले ते किती सांगितले आर डॅश ऑफ 2 फाइंड करायला सांगितले. म्हणजे मी इथं एक्स ऐवजी किती लिहिणार सगळीकडे आता 2 लिहिणार. आर डॅश ऑफ 2 इज इक्वल टू एफ डॅश ऑफ जी ऑफ 2 येणार इथं आणि इंटू इथं काय येणार जी डॅश ऑफ 2 येईल. हे ते लक्षात एक्स ऐवजी सगळीकडे 2 लिहिला. म्हणजे काय होणार बघा आता एफ डॅश ऑफ जी ऑफ 2ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे इथे टेबलला. बघा कसं बघायचं हे जी ऑफ 2ची व्हॅल्यू जी एक्सची व्हॅल्यू 2 असताना किती व्हॅल्यू दिल्या बघायची. किती दिली ती 6 दिलेली आहे. लक्षात येते का एक्सची व्हॅल्यू इथं फक्त 2 असताना म्हणजे इकडचं आणि इथं किती आहे 6 आहे. तर ते इथं मी 6 लिहिला इंटू जी डॅश ऑफ 2. जी डॅश इथं आहे आणि एक्सची व्हॅल्यू इथं 2 किती येणार आहे बघा फर्स्टच आहे ते किती येणार 4 येणार. जी डॅश ऑफ 2ची व्हॅल्यू किती आहे इथं 4 लिहिलेली. पण अजून एफ डॅश ऑफ 6 राहिला त्याची व्हॅल्यू पण लिहावी लागेल. एफ डॅश ऑफ 6 किती आहे बघायचा एफ डॅश ऑफ एक्स बघायचा एफ डॅश ऑफ एक्स आणि एक्सची व्हॅल्यू 6 इथं आहे म्हणजे किती येणार व्हॅल्यू टोटल बघा इथं -4 येईल. म्हणजे इथं आली -4 व्हॅल्यू आणि हा 4 म्हणजे किती येईल -4 × 4 व्हॅल्यू किती मिळाली बघा इज इक्वल टू -16 मिळाली. लक्षात येते का कशाची व्हॅल्यू मिळाली ही आर डॅश ऑफ 2ची. तसं आता सेकंड काय दिलं आहे बघा सेकंड एक्झाम्पल याचंच काय दिलेलं आहे इफ कॅपिटल आर एक्स इज इक्वल टू दिलेलं आहे जी ऑफ 3
प्लस एफ एक्स दिलेला आहे. फाइंड आर डॅश ऑफ 4. आर डॅश ऑफ 4 फाइंड करायचं आहे आणि आर कॅपिटल आर फंक्शन जे काय असेल ते दिलेलं आहे. म्हणजे इथं जसं आर डॅश आर एक्स आपण डिफरन्शिएट केला तसं अगोदर हा कॅपिटल आर एक्स आपल्याला डिफरन्शिएट केला पाहिजे आणि मग तिथे एक्सची व्हॅल्यू 4 टाकायची. हां, आता आर एक्स मी लिहून घेतला. आर एक्स किती आहे? जी ऑफ 3 ब्रॅकेटमध्ये जी ऑफ 3 प्लस एफ एक्स आहे. हां, म्हणजे जी ऑफ एक्स ऐवजी एवढी मोठी टर्म दिलेली आहे, म्हणजे हा एवढा ब्रॅकेट दिलेला आहे. तर आपण डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करणार बघा आता याचं. हा आर एक्स जो आहे तो आपल्याला डिफरन्शिएट करावा लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्सनं. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? आर डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ 3 आहे. जी ऑफ ब्रॅकेट आहे, बरोबर आहे का? म्हणजे मी डेरिव्हेटिव्ह काय लिहू शकते? जी डॅश ऑफ तो ब्रॅकेट लिहायचा. सॉरी, इथं फक्त एफ एक्स आहे. 3 प्लस एफ एक्स. जी डॅश ऑफ तो ब्रॅकेट ॲज इट इज राहिला, पण एक्स ऐवजी तो ब्रॅकेट आला त्यामुळे परत त्या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह 3 प्लस एफ एक्स. पुढं आता हा जी डॅश ब्रॅकेटमध्ये किती आहे? 3 प्लस एफ एक्स हे ॲज इट इज ठेवायचं आणि इंटू 3चं डेरिव्हेटिव्ह. 3 काय आहे? या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. त्यातला 3 जर आपण बघितला तर 3 काय दिसते? कॉन्स्टंट आहे, त्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल? 0च येईल. आणि राहिलं काय फक्त एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह. ते काय येणार मग इथं? एफ डॅश ऑफ एक्स येईल. लक्षात येते? मी मिळालं डेरिव्हेटिव्ह. आता अजून कशाचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला परत घ्यावं लागणार नाही. म्हणजे हे काय मिळालं? आर डॅश ऑफ एक्स आपल्याला मिळालं. पण व्हॅल्यू जी फाइंड करायची ती कशाची आहे? आर डॅश ऑफ 4चे. मग काय येणार? आर डॅश ऑफ 4 इज इक्वल टू जिथे जिथं एक्स आहे तिथे तिथं याच्यामध्ये काय करायचं? एक्सची व्हॅल्यू किती टाकावी लागेल आता? 4 टाकावी लागेल. ते आर डॅश ऑफ 4 इज इक्वल टू जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ 4 इंटू एफ डॅश ऑफ 4. बघा आता काय येईल? जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ 4ची व्हॅल्यू टेबलला बघायची. एफ ऑफ 4, एफ एक्स कुठे आहे? इथं आहे. तर एफ ऑफ 4 किती येईल? एक्सची व्हॅल्यू 4, एफ ऑफ 4ची व्हॅल्यू एफ एक्स इथं आहे, तर एक्सची व्हॅल्यू 4 असताना इथे किती दिल्या बघा? 3 दिलेली आहे. ती 3 व्हॅल्यू इथं लिहायची आणि इंटू एफ डॅश ऑफ 4 इंटू एफ डॅशला जायचं आणि एक्सची व्हॅल्यू 4 म्हणजे किती येणार आहे बघा? ते इथं एफ डॅश ऑफ 4, इकडे 2 नंबरला 4 आहे, म्हणजे किती येणार आहे? ते किती येईल बघा? एफ डॅश आणि इकडनं व्हॅल्यू 4 घेतली, किती व्हॅल्यू मिळते? ती 5 व्हॅल्यू मिळते. म्हणजे इथं काय येईल? 5 येईल. मग इथं काय होणार बघा आता? हा जी डॅश ऑफ 3 प्लस 3 किती होईल? 6 आणि इंटू 5. मग आता जी डॅश ऑफ 6 बघायची व्हॅल्यू परत टेबलला. जी डॅश ऑफ 6 टेबलला जायचं. जी डॅश कुठे लास्टला आहे बघा आणि 6 जे किती येणार आहे तिथं व्हॅल्यू 7 येईल. ती इथे 7 लिहायची आणि इंटू हा 5. म्हणजे 7 इंटू 5 किती येईल आन्सर? 35 व्हॅल्यू मिळेल. येते लक्षात? हे झालं सेकंड एक्झाम्पल. नेक्स्ट आपण थर्ड एक्झाम्पल बघायचंच. थर्ड एक्झाम्पल काय दिले बघा? थर्ड एक्झाम्पल दिलेलं आहे एस एक्स दिलेलं आहे इज इक्वल टू एफ ऑफ 9 मायनस एफ एक्स. जसं आर एक्स फंक्शन दिलं तर त्याऐवजी तर वेगळं फंक्शन फक्त घेतलेलं आहे, एस एक दिलेलं आहे. तर हे सॉल्व कसं होणार बघा? सॉरी, एस एक्स फंक्शन दिले आहे, पण अजून फाइंड काय करायचं आहे बघा आपल्याला? फाइंड एस डॅश ऑफ 4 फाइंड करायचं. फाइंड एस डॅश ऑफ 4. आता ॲन्सरमध्ये मी पहिला एस एक्स फंक्शन लिहून घेतलं. लेट एस एक्स इज इक्वल टू एफ ऑफ 9 मायनस एफ एक्स. मग आता हे डिफरन्शिएट करायचं, कारण याचंच डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे ना. एस डॅश ऑफ 4 घ्यायचं आहे. एक्सची व्हॅल्यू किती टाकायची आहे? 4 टाकायचे आहे.
हे डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स ना. मग लेफ्ट साईडला डेरिव्हेटिव्ह काय येईल, एस डॅश ऑफ एक्स येईल इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ जी मायनस एफ एक्स येईल. डी बाय डी एक्स ऑफ एफ एक्सऐवजी एक्सऐवजी हा ब्रॅकेट आला आहे, तर इथे चेन रूल आपण यूज करणार आहे. हां, मग एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय घेतो आपण, एफ डॅश घेते. तसं मी एफ डॅश घेणार, पण एक्सऐवजी जो काय ब्रॅकेट आला आहे तो ब्रॅकेट मी इथं लिहिला, पण त्या ब्रॅकेटचं परत काय करावं लागेल, आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहावं लागेल. मग काय येणार तिथं, जी मायनस एफ एक्स येणार. पुढं आता एफ डॅश ऑफ जी मायनस एफ एक्स, सॉरी जी नव्हे, हा 9 आहे, 9 मायनस एफ एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 9चं डेरिव्हेटिव्ह काय येईल, 0 येईल, कॉन्स्टंट आहे. मायनस एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह ते किती येणार, एफ डॅश ऑफ एक्स येईल. मग आता पुढं काय राहिलं बघा, एफ डॅश ऑफ 9 मायनस एफ एक्स आणि इथे काय राहील फक्त मायनस एफ डॅश ऑफ एक्स. हे काय मिळालं आपल्याला, एस डॅश ऑफ एक्स आपण घेतला. मग एस डॅश ऑफ 4 फाइंड करायचं आहे, त्यामुळं एक्सची व्हॅल्यू किती ॲड करावी लागेल आपल्याला, 4 ॲड करायची एस डॅशमध्ये. एस डॅश ऑफ 4 इज इक्वल टू एफ डॅश ऑफ 9 मायनस एफ ऑफ 4, जिथं जिथं एक्स आहे तिथं 4 व्हॅल्यू ॲड करायची असते, आणि इंटू काय येणार, मायनस एफ डॅश ऑफ 4 येईल. हां, म्हणजे बघा काय येईल, इज इक्वल टू आता एफ डॅश ऑफ 9 मायनस एफ ऑफ 4 बघायचं. हा एफ एक्स आहे, टेबलला जायचं, हा एफ एक्स आहे आणि इथं 4 म्हणजे किती आहे व्हॅल्यू बघा, 3 आहे. एफ ऑफ 4ची व्हॅल्यू किती आहे, 3, आणि इंटू मायनस एफ डॅश ऑफ 4, एफ डॅश एक्स तिथे जायचं आणि एक्सची व्हॅल्यू 4 घ्यायची, किती आहे बघायची, किती आहे बघा व्हॅल्यू, व्हॅल्यू किती दिसत्या, 5 दिसत्या. इथं एफ डॅश आणि इकडनं 4 व्हॅल्यू, तिची व्हॅल्यू किती देईल दिसत्या, 5. मग आता इथं काय होणार, एफ डॅश ऑफ 9 मायनस 3 किती मिळेल, 9 मायनस 3 किती मिळणार आहे, 6 मिळेल. इथं 6 आला आणि इथं इंटू -5 ॲज इट इज राहील, 6 इंटू एफ डॅश ऑफ 6 इंटू -5. पण एफ डॅश ऑफ 6ची व्हॅल्यू बघावी लागेल, ती किती येणार आहे बघा, हा एफ डॅश आहे, हा एफ डॅश आणि त्याची 6 व्हॅल्यू म्हणजे किती येणार आहे ते -4 येईल. म्हणजे इथे मी लिहिली -4 आणि हा -5 म्हणजेच किती येणार आहे, -4 इंटू -5 म्हणजे व्हॅल्यू किती येईल बघा, +20 येईल. हां, मग आता यातलं लास्ट एक्झाम्पल काय राहिलं बघा, लास्ट एक्झाम्पल आहे 4 नंबर. एस एक्स इज इक्वल टू दिलेला आहे जी ऑफ जी एक्स, जी ऑफ जी एक्स, आणि फाइंड काय करायचं आहे आपल्याला, एस डॅश ऑफ 6 फाइंड करायचं आहे. आता एस डॅश फाइंड करायचं आहे म्हणजे हा एस जो आहे तो आपल्याला काय करावं लागेल, डिफरन्शिएट करावं लागेल जी ऑफ जी एक्स. मग हा डिफरन्शिएट करायचा विथ रिस्पेक्ट टू एक्सनं. काय येणार डेरिव्हेटिव्ह, एस डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू जीचं डेरिव्हेटिव्ह काय येणार ते जी डॅश ऑफ जी एक्स येईल, बरोबर आहे का. एक्सऐवजी काय आलं, हा ब्रॅकेट आला, त्यामुळं परत त्या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह काय येणार ते जी एक्स येईल. मग आता पुढं जी डॅश ऑफ जी एक्स आणि या जी एक्सचं डेरिव्हेटिव्ह ते काय येणार, जी डॅश ऑफ एक्स येईल. मग आता एस डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, एस आपल्याला कितीला फाइंड करायचं, एस डॅश 6ला. म्हणजे या एस डॅशमध्ये मी काय करणार, एक्सची व्हॅल्यू सगळीकडे किती ॲड करायची, 6. एस डॅश ऑफ 6 इज इक्वल टू जी डॅश ऑफ जी 6 हां, आणि इंटू जी डॅश ऑफ 6 येईल. मग इथे व्हॅल्यूज ॲड करत जायचं, इज इक्वल टू जी डॅश ऑफ पहिल्या ब्रॅकेटमध्ये जी 6ची व्हॅल्यू बघायची, जी 6 किती येणार आहे, जी एक्स कुठं आहे, इथं आहे, एक्सची व्हॅल्यू 6 किती दिलं बघा, ती 2 दिलेली आहे, ती 2 व्हॅल्यू मी इथे लिहिणार आणि ती 2 व्हॅल्यू मी इथे लिहिली जी ऑफ 6च्या ठिकाणी. आणि काय फाइंड करायचं आहे आपल्याला, जी डॅश ऑफ 6 तो पण बघायचा. मग हा जी डॅश आहे आणि इथं 6 आहे, एक्सची व्हॅल्यू म्हणजे किती दिला बघा, तिथं व्हॅल्यू 7 दिलेली आहे, ती 7 व्हॅल्यू मी इथे लिहिली. पुढं आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड करावी लागेल, जी डॅश ऑफ 2ची व्हॅल्यू फाइंड करावी लागेल. जी डॅश ऑफ 2 किती आहे बघायचा, जी डॅश ऑफ 2 ती व्हॅल्यू किती आहे बघा, 4 आहे.
4 × 7 म्हणजे किती येईल व्हॅल्यू 28 येईल. येते लक्षात. हा झाला क्वेश्चन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. मेन क्वेश्चन नंबर 5 बघायचा आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा. अज्युम दॅट. मी क्वेश्चन लिहितोय सगळा परत. क्वेश्चनमध्ये काय दिलंय. अज्युम दॅट f'(3) दिलेला आहे -1. परत g'(2) दिलेला आहे 5. परत g(2) दिला आहे 3. आणि पुढे काय सांगितलंय बघा. अँड y = f(gx). देन dy/dx ॲट x = 2 ला आपल्याला फाइंड करायला सांगितलंय. बघा काय येईल. dy/dx म्हणजे yचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. ॲट एक्सची व्हॅल्यू किती घ्यायची 2 घ्यायची. त्यासाठी या दिल्यात व्हॅल्यूज f' दिलाय, g' दिलाय, g(2) दिलाय. मग आपल्याला y अगोदर लिहून घ्यावं लागेल. y = काय दिलंय f(gx) दिलाय. इथे एक्झॅक्ट काय व्हॅल्यू दिल्या का yची काहीच व्हॅल्यू दिलेली नाही. हा y आपण आहेचा डिफरन्शिएट करायचा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग yचं डेरिव्हेटिव्ह काय येणार. dy/dx = d/dx ऑफ काय येईल f(gx) येईल. बरोबर आहे का. मग हा f आपण डिफरन्शिएट करतोय ना. आपण x ऐवजी इथं ब्रॅकेट आला. मग fचं डेरिव्हेटिव्ह काय येणार. f' ऑफ तो ब्रॅकेट ॲज इट इज लिहायचा. पण परत काय येणार त्या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे कशाचं येणार gxचं डेरिव्हेटिव्ह. म्हणजे बघा आता काय येईल f'(gx) इंटू या gxचं डेरिव्हेटिव्ह किती येईल g'(x) येईल. लक्षात येते. मग हा काय मिळाला आपल्याला dy/dx मिळाला. पण आपल्याला काय सांगितलंय की हा dy/dx ॲट x = कितीला फाइंड करायचं आहे 2 ला. त्यामुळे x ची व्हॅल्यू इथं सगळीकडे किती ॲड करायची 2 ॲड करायची. g(2) आणि इंटू g'(2) असे. मग x ची व्हॅल्यू 2 ॲड करायची केल्यावर f' ऑफ g(2) ची व्हॅल्यू किती दिल्या बघायची. किती दिल्या बघा. g(2) ची व्हॅल्यू इथे दिल्या 3. ती व्हॅल्यू 3 मी इथं ॲड केली. g'(2) तो किती दिलेला आहे 5 दिलेला आहे. तो इथं ॲड केला. पुढे आता नेक्स्ट लाईनला f'(3) ती व्हॅल्यू किती दिल्या बघा. f'(3) किती दिला आहे -1 दिला आहे. तो -1 मी इथे लिहिला इंटू हा 5. मग -1 × 5 म्हणजे व्हॅल्यू किती मिळाली बघा -5 मिळाली. बघा येतात का लक्षात एक्झाम्पल्स. असं x ऐवजी जर अदर व्हॅल्यू दिलेली असेल तरी पण आपण त्याची व्हॅल्यू फाइंड करू शकते. ते लक्षात. नेक्स्ट लेक्चरला आणि राहिलेली एक्झाम्पल्स बघूया.